नमस्कार. आजचा आपला कोड आहे सर्क्युम्फरन्स ऑफ द सर्कल. तर सर्क्युम्फरन्स ऑफ द सर्कल. तर याचा फॉर्म्युला काय आहे? 2πr. तर जसं आपण आधी एरिया ऑफ सर्कल्ससाठी व्हेरिएबल डिक्लेअर केले होते तसेच करायचं आहे. सुरुवातीला फ्लोट पाय, कारण पाय हा डेसिमल पॉईंट्समध्ये असणार आहे. 3.14 इनिशियल त्याची व्हॅल्यू देखील स्टोअर केली आपण, कारण तो इथे कॉन्स्टंट आहे. 2 आपण डायरेक्ट फॉर्म्युलात व्हॅल्यू टाकू शकतो, त्यामुळे कुठलं वेगळं व्हेरिएबल डिक्लेअर करायची काही गरज नाही 2साठी. आणि आता आर डिक्लेअर करून आपल्याला युजरकडून इनपुट घ्यायचा आहे. तर तो इंटीजरमध्ये असेल. रेडियस डिक्लेअर केल्याच्या नंतर आपण इथे स्ट्रिंग डिस्प्ले करूया की एंटर करायचे रेडियस अशी. प्रिंट एफ फंक्शनचा यूज करून इथे लिहायचं आहे, टाईप करायचं आहे एंटर रेडियस ऑफ सर्कल आणि ते सेमिकोलन. आणि आता इनपुट घेण्यासाठी युजरकडून स्कॅनएफ फंक्शनचा यूज करूया. जो इनपुट घेणार आहे तो इंटीजरमध्ये असल्यामुळे %d आणि अँड जे व्हेरिएबल इनपुट घ्यायचे ते रेडियस सेमिकोलन. इनपुट घेतलेलं आहे आता रेडियस. आता एक नवीन व्हेरिएबल क्रिएट करायचं आहे ज्याच्यात आपण जे कॅल्क्युलेटेड सर्क्युम्फरन्स आहे ते स्टोअर करणार आहोत. तर इंट हे देखील फ्लोटमध्येच येईल. फ्लोट सर्क्युम्फरन्स इज इक्वल टू 2πr. 2 × π × r म्हणजे आपली रेडियस घेतलेलं आहे आपण व्हेरिएबल, तर रेडियस लिहायचं आणि सेमिकोलन. आता जे कॅल्क्युलेटेड सर्क्युम्फरन्स असेल ती आपण प्रिंट करूया. प्रिंट एफ फंक्शनचा यूज करून की सर्क्युम्फरन्स ऑफ द सर्कल having radius